तुमचा शत्रू जितके दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो। ग्रामपंचायतीची रचना करण्यासाठी पंचायतीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये निवडणुका घेणं गरजेचं आहे। आता निवडणूक या शब्दाचे देखील दोन अर्थ आहेत, जसे मतमोजणीने उमेदवार निवडणे आणि निवडणुकीची तारीख जाहीर केल्यापासून ते निकाल जाहीर करेपर्यंत होणारे सर्व पर्याय। मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1960 यातील नियम 7 मध्ये निवडणुकीचे टप्पे हे दिलेले आहेत। यामध्ये पंचायतीच्या सदस्यांचे निवडणुकीचे काम हे राज्य निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आलेले आहे। यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे काही अधिकार येथे आहेत, जसे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ठरविणे, तसेच प्रत्येक गावामध्ये वार्ड्स हे ठरविणे आणि त्या वार्ड्समध्ये किती सदस्य संख्या निवडून द्यायची हे देखील ठरविणे, तसेच प्रत्येक गावातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग व स्त्रिया यांच्या राखीव जागा निश्चित करणे, त्याचप्रमाणे निवडणुकीची तारीख ठरविणे, तसेच कोणताही निवडलेला सदस्य कलम 14 व 14(ब) नुसार अपात्र ठरला आहे की नाही हे देखील ठरविणे, तसेच निवडलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे, त्याचप्रमाणे पोटनिवडणूक घेणे आणि एखाद्या सदस्याने जर आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असेल तर तसे पद हे वेळेत भरणे। आता पंचायतीच्या सदस्यांच्या निवडणुकीची तारीख ठरवण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाचा आहे। राज्य निवडणूक आयोग ठरवेल त्या दिवशी अशी निवडणूक घेतली जाईल। आता निवडणुकीची तारीख किती दिवस आधी जाहीर करावी हे निवडणूक नियम 7 मध्ये दिलेले आहे। सदर नियमाप्रमाणे निवडणुकीची तारीख जाहीर करण्याबाबत जो अधिकारी नेमलेला आहे त्याने जर चूक केली व त्यामुळे निवडणुकीच्या कामास बाधा आल्यास कलम 15 खाली कोर्ट ही निवडणूक बेकायदेशीर ठरवेल। त्याचप्रमाणे प्रत्येक पंचायतीची निवडणूक ही त्या पंचायतीचे 5 वर्षाचे कार्यकाल संपण्याच्या आधीच घेण्यात येईल आणि ज्या पंचायतीचे विसर्जन करण्यात आलेले आहे तर असे विसर्जनाच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत त्या विसर्जित पंचायतीसाठी निवडणूक ही घेण्यात येईल। परंतु अशी विसर्जित करण्यात आलेली पंचायत जर चालू राहिलेली असती आणि तिची मुदत जर 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी राहिलेली असती तर पंचायतीची रचना करण्यास निवडणूक घेणे आवश्यक नसणार। तसेच जर समजा एखाद्या सदस्याचे पद हे त्या पंचायतीची मुदत संपण्याच्या तारखेच्या 6 महिन्याच्या आत खाली झाले तर अशा वेळी त्या पदासाठी कुठलीही निवडणूक घेतली जाणार नाही, म्हणजेच सदर पद हे नवीन पंचवार्षिक निवडणूक होण्यापर्यंत रिक्त राहील। त्याचप्रमाणे मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 यामध्ये ठरल्याप्रमाणे पंचायतीची निवडणूक होईल। यामध्ये याचे काही भाग ठरलेले आहेत, जसे निवडणुकीची तारीख व निवडणूक अधिकारी व मताधिकारी यांची नावे निवडणुकीपूर्वी तहसीलदाराने प्रथम लेखी नोटिसीने जाहीर करणे, तसेच उमेदवारी दाखल करण्याची तारीख, उमेदवारांचे अर्ज तपासण्याची तारीख, उमेदवारी परत घेण्याची तारीख, तसेच उमेदवारांची यादी तयार करणे व जाहीर करणे, तसेच उमेदवारांचे चिन्ह निश्चित करणे, मतपत्रिकेचा नमुना प्रसिद्ध करणे, मतदान, मतमोजणी आणि सर्वात लास्ट निकाल जाहीर करणे।